हॅलो मित्रांनो, आज आपण गाडीसाठी वायपर्स ऑर्डर केले होते अमेझॉनवर. तर ते अमेझॉन आज वायपर्स डिलिव्हर झालेले आहेत. तर चला आज आपण आता अनबॉक्सिंग करूया. पॅकेजिंग खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे अमेझॉनवरून. मी आता ओपन करतो. आधीच टेप काढून ठेवलेली. यामध्ये आलेले आहेत बघा आपले 2 टाटा पंच माझ्याकडे प्युअर मॉडेल आहे. मी बघू शकता आता अनबॉक्सिंग करून झालेली आहे. तर या प्रकारे बघू शकता RYU7 सेमी एरोडायनेमिक जे आहेत आपले फ्लॅट ब्लेड, हे विदाऊट बॉडीचे आहेत. त्यांना मी ऑर्डर केलं होतं. 2x लाईफ दिलेलं आहे यावर. तुम्हाला याची प्राईस आणि ऑफरमध्ये कितीला पडलं मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावतो, ते तुम्ही नंतर बघून घ्या. चला तर आपण आता हे ओपन करून बघूया. तर इथे बघू शकता ऑर्डर डिटेलमध्ये RYU7 ऑल सीझन फ्रेमलेस जे आहेत ते आपण हे केलेलं आहे बघा. तर ऑर्डर प्लेस 7 जुलै केली होती, 12 जुलैला आलं आहे. फास्टमध्ये आलेलं आहे. 289 प्राईज आहे मध्ये. तर तुम्हाला काही कुपन वगैरे लावून अजून स्वस्तामध्ये मिळू शकतं. मी याची लिंक कमेंट पिनमध्ये टाकतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो. जर परचेस करायचं असेल तर तर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपल्याकडे आलेले आहेत फ्रेमलेस मी ऑर्डर केले होते. क्वालिटी चांगल्या प्रकारची दिसते मला. तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशनमध्ये आलेले आहेत अमेझॉनवरून. एक 24 आणि 600 mm आहेत आणि एक जो पॅसेंजर साईडचा आहे तो 16 400 mm आहे. याच्यावर टेम्परेचर पण दिलेलं आहे त्यांनी, किती रेंजपर्यंत चालेल. तर बघू शकता तुम्ही 190 फॅरेनहाइट जास्तीत जास्त आणि -18 फॅरेनहाइटपर्यंत हे टिकते. तर हे झालं आपलं नवीन अनबॉक्सिंग. कालच आपले जे जुने टाटा पंच प्युअर मॉडेलसोबत येतात फ्रेमचे मेटल फ्रेमचे, ते फारच खराब झाले बघू शकता तुम्ही. तुम्हाला दिसतच असेल फारच खराब झालेले आहे. हा मी कालच काढले, याला तर काहीच राहिलेलं नव्हतं. खूप दुर्लक्ष केलं माझं झालं आहे माझं. हॅलो. तर मी पुन्हा वायपर्स बसवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सांगता येईल की कशा प्रकारे वायपर्स ओपन करता येतील. तर हे बघा तुम्हाला लॉक दाखवतो. इथे हे असं लॉक आहे या ठिकाणी. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर काही नाही, फक्त इथं हुक दिलेला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. याला असं ओपन केलं की यातून हे निघून जातात. असे निघाले त्यातून असं त्यातून काढून घ्यायचे. याच्यात काही अवघड नाही आहे तसं. हे दिसत असते बघू शकता इथे लाईन दिलेले आहेत. हे लाईन नाही का, याच्यावर प्रेस केलं थोडं तर हे ओपन होऊन जातं. तर ओपन झाल्यानंतर जे होल दिसतोय मोठा, ते यामध्ये असा इन्सर्ट करायचा नाही का, असं इन्सर्ट करायचा. त्यानंतर इथे आतमध्ये क्लिप आहे बघा, इथे क्लिप आहे. हे क्लिप थोडीशी वरी ओढून यामध्ये असं फिट करायचं आहे तुम्हाला. बरोबर प्रॉपर फिट झालं का बघायचं आहे. प्रॉपर फिट झालं बघायचं आहे. त्यानंतर ही क्लिप लावून टाकायची. तर या पद्धतीने आपण असं लावू शकतो आणि हे तुमचं जे कवरिंग आहे ते काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण बसून घेतलेलं आहे. क्वालिटी बघूया कशा प्रकारे क्लीन करताय. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर पाणी मारून घेऊ. तर थोडासा साऊंड येतो आहे पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. खूप जास्त पॅसेंजर साईडचं बघूया. छान प्रकारे क्लीन करते, काही लाईनिंग वगैरे नाही आहे, काही नाही. चला तर भेटूया पुढच्या काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. एक छान प्रकारे वर्किंग करते. आपण 5 पैकी 4.5 पॉईंट्स द्यायला काही हरकत नाही आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू. ओके, गुड बाय.